हॅलो अँड वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण शिकतो आहे मॅथमॅटिक्समध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आतापर्यंत आपण बघितलं आहे की सिक्वेन्स काय असते, एखादी अरिथमॅटिक प्रोग्रेशन स्टार्ट कसं करायचं, बनवायचं कसं, कुठल्या टर्म्स असतात, कॉमन डिफरन्स कशाला म्हणतात, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ए पी काय असते. नंतर आपण nth टर्म फाइंड केली. आता आपण बघणार आहे की जर तुम्हाला ए पी दिलं असेल त्या ए पीची सम कशी होते किंवा किती होते. आता हे फॉर्म्युला करायच्या आधी मी तुम्हाला तो एक्झाम्पल सांगतो. समजा मला बेरीज करायची आहे. समजा मला बेरीज करायची आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 याची बेरीज करायची. आपण काय करतो, सरळ 1 + 2 3 3 6 and 4 10 आणि असंच करतो, बरोबर. पण मी काय करणार, समजा या बेरीजेला मी समजा एस म्हटलं आहे, ठीक आहे. मग नंबर जर आपण उलटे लिहिले काही फरक पडते काय? काहीच फरक पडत नाही. मग मी नंबर उलटे लिहितो मुद्दामून. 9 8 7 6 5 4 3 2 1. हे पण शेवटी काय झालं, असंच झालं, कारण की काय करते आपण सगळ्याची ॲडिशन करतोय. आता मी करणार काय या गोष्टीमध्ये, का बरं असं केलं, त्याच्यामागे कारण आहे. सिम्पलचं कारण काय की 1 2 3 4 असे नंबर मी ॲड करण्यापेक्षा मला माहिती आहे की जर मी नंबर आता या दोघांना ॲड केले तर बघा, हा एक एस आणि एक एस. एस म्हणजे का समचं नाव आहे, तर 2 वेळा एस झाला. आता बेरीज पहा, 9 आणि 1 किती होते, 10. 8 आणि 2 किती होते, 10. 7 आणि 3 10. 4 आणि 6 परत 10. सो बेसिकली काय होतं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा मी ॲड करतो मला काय मिळते, 10ची ॲडिशन भेटते. आणि 10 किती वेळा आला बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा. ते झालं 90. मला तर फक्त एस पाहिजे होतं, कारण की ही सम पाहिजे, 2चं काम नाही. दोन्ही साईडला आपण काय करणार, 2ने डिवाईड करणार नेहमीसारखं. जर 2ने डिवाईड केलं आपण तर काय भेटलं बघा, 2 आणि 2 कॅन्सल, डिवाईड केलं तर 45. सो देअरफॉर सम इज इक्वल्स टू 45 भेटला. आता याच्यामध्ये मी कंटिन्युअसली नंबर ॲड नाही केले. मी काय केलं, माझ्या सिरीजला सरळ लिहिलं आणि उलटं लिहिलं. यानं काय झालं की पहिल्या आणि शेवटच्या टर्मला जर मी ॲड करत गेलो तर मला सगळ्याची टर्म्स काय भेटतात, सारखे. आणि याला तुम्ही असं पण करू शकता की या सगळ्या टर्म जेव्हा आपण ॲड केल्या तर किती वेळा झालं, ते 9 वेळा झाले, बरोबर. टोटल टर्म्स किती चेक करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 टर्म आहे. पण आपण 9 × 10 केलं. मग 9ला मी काय लिहू शकतो, जर समजा मी याला टर्म्स म्हटलं, समजा मी याला काय म्हटलं, ही माझी टर्म्स आहे आणि ही काय माझी सम आहे. बघा टर्म आणि सम कशी झाली, 9 कधी भेटलं, 18 टर्म होत्या, 18ला मी 2ने डिवाईड केलं तेव्हा मला टर्म्स भेटल्या 9. आणि 10 कसं भेटले, 9 + 1 करून. मधातले नंबर घेऊ शकतो, पण मधातले नंबर चेंज करू शकतो, 4 5 इकडे तिकडे करून. पण 1 आणि 9 कसं आहे, एकदम फिक्स ठेवला आहे. तुम्ही मधातले टर्म घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तरी आपण काय करू शकतो, फर्स्ट आणि लास्ट टर्म आपल्याला माहीत राहते. बघा पहिली आणि लास्ट टर्म जर मी याला सॉल्व केलं तर 9 आणि 1 10 भेटले, 18 भागिले 2 केलं तर 9 झालं, आणि 9 × 10 केलं तुम्हाला काय भेटलं, 90. ही कशाची व्हॅल्यू आहे, 2s व्हॅल्यू आहे ना. तर याच गोष्टीवरून बघा, आता ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे काय केलं इथे, आणि हे लॉजिक लक्षात ठेवा. मग कधी जर आपल्याला सम ऑफ n टर्म्स काढायचं असेल तर आपण काय करणार, डायरेक्ट सगळं ॲड करण्यापेक्षा एक सम सरळ लिहायची, एक उलटी लिहायची, आणि दोघांना काय करायचं, ॲड करायचं. सो देअरफॉर समचा फॉर्म्युला लिहायसाठी मी ॲज्युम करतो की लेट फॉर अँड ए पी, पहिले ए पी घेऊ. सो फॉर अँड ए पी, कुठला ए पी आहे, ए आहे, नंतर a + d आहे, नंतर a + 2d 3d आणि सो ऑन. कधीपर्यंत, a + n टर्म आहे ना, तर a + n - 1d. आठवत असेल की n नंबरची टर्म काय असते, n - 1d सोबत लागते, ठीक आहे. या ए पीसाठी जर समजा मी ठरवलं की माझी सम आहे, लेट सम ऑफ अँड ए पी, सम ऑफ अँड ए पी किती टर्मसाठी, हे किती टर्म्स आहेत, n टर्म्स आहे, कारण की n - 1 वेळा d आला आहे आणि हा एक टर्म, n टर्म्स. फॉर n टर्म्स आपण याला लिहू. आता n टर्म्ससाठी ए पी किती सम राहणार आहे, तर Sn = टू, ए पी लिहा, a + d अधिक a + 2d + a + 3d अँड सो ऑन. कधीपर्यंत,
ए प्लस n-1 डी पर्यंत ही टर्म शेवटची. आता मी काय करतो, ह्या समला फक्त उलटं लिहितो. लॉजिक तुम्हाला सांगितलं वरती की फर्स्ट आणि शेवटच्या टर्मला आपण ॲड करणं सोपं जाते. तर परत सम तशीच राहणार, सम तर बदलत नाही, उलटं लिहिलं फक्त. आता ए प्लस n-1 आणि डी, ठीक आहे, प्लस याच्या आधीची टर्म काय राहणार आहे, ए प्लस n-2 आणखी डी, प्लस याच्या आधीची टर्म ए प्लस n-3 आणि डी. एक एक टर्म आधीची चाललो आपण, वापस कमी कमी करू राहिलो, एनमधून एक एक नंबर कमी करू राहिलो. असं कधीपर्यंत होणार आहे, शेवटी काय येणार तुम्हाला फक्त ए भेटणार आहे. आता काय करायचं, या दोघाला आपण काय करा, नेहमीसारखं ॲडिशन करा. दोघाला काय केलं आपण, ॲड केलं. दोघाला जर ॲड केलं तर मला भेटलं तर बघा 2SN. आपल्याला लॉजिक माहीत आहे. लॉजिक काय की तुम्ही कसंही ॲड करा, सगळ्याची ॲडिशन फर्स्ट आणि लास्ट टर्मची कशी राहणार आहे, सेम राहणार आहे. तुम्ही ह्या सगळ्याला ॲड करण्यापेक्षा आपण काय करू, फक्त या दोघाला ॲड करू. जर या दोघाला ॲड केलं तर किती आहे बघा, एक आहे आणि दुसरा आहे, किती ए झाले, 2A झाले, ठीक आहे. आणि किती आहे सोबत, n-1 आहे, डी तसाच आहे. पण हे फक्त काय झालं, फर्स्ट आणि लास्ट टर्मची ॲडिशन झाली. किती नंबर आहे, 2 वेळा लिहिले आपण, हे सोबत आले n नंबर होते, किती वेळा आले, 2 वेळा लिहिले. समजून राहिलं का, किती वेळा आहे, 2 वेळा आहे ना, 2 वेळा लिहिले. आता परत कोणाला काही प्रॉब्लेम, काय केलं काय नाही केलं लक्षात ठेवा. आपण फॉर्म्युला झाला नाही क्लिअर, कंप्लीट व्हायचा आहे. या फॉर्म्युलावर लक्ष द्या की आपली सम किती झाली होती, 45, कारण की 2S 90/2. टोटल टर्म्स किती होते, 18. हे जे 18 आपण दिले, हे 18 कायचे होते, 2 सिरीजचे होते, एका सिरीजचे नाही आहे. एका सिरीजमध्ये किती टर्म आहे, फक्त 9 टर्म आहे. तिथे किती पाहिजे होते, 18 पाहिजे होते. किती टर्म्स पाहिजे होते, 9. तर 9चे अर्धे पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा. बघा म्हटलं ना, काहीतरी चुकते किंवा काहीतरी गोष्ट आपण लिहायलाच राहिलं, ते 9 पाहिजे होते. इथे पण किती टर्म्स आहे आपल्याकडे, n टर्म्स आहे. इथे पण किती टर्म्स आहे आपल्याकडे, n टर्म्स आहे. त्याला आपण फक्त 2 वेळा लिहिलं आहे, n टर्म्स आहे. तर n वेळा मल्टिप्लाय करा, कारण की हे 1 वेळा, हे 2 वेळा, 3 वेळा असे करता करता किती वेळा झालं, n वेळा झालं. तर n टाइम्स झालं. पण आपल्याला फक्त सम पाहिजे होती. जर फक्त सम पाहिजे होती, हा 2 कुठे जाणार, खाली डिवाईडमध्ये. सो आपण काय म्हणू शकतो की देअरफॉर हा 2 डिवाईडमध्ये तर SN पाहिजे होता. SN इज इक्वल्स टू, हा n तसाच आहे, डिवाइड बाय 2A प्लस n-1 आणि डी. हा आपला फॉर्म्युला झाला. याला परत मी मागे लिहितो. आपल्याकडे समचा फॉर्म्युला काय भेटला लक्षात ठेवजा. लॉजिक पण लक्षात ठेवजा की आपण एकाच टर्मला 2दा लिहिला म्हणून 2S झाला तो. ॲक्च्युली 18 टर्मने झाल्या आपल्या, टर्म 9च होत्या, टर्मने कमी झाला. तिथं माझी थोडीशी चुकी झाली सांगताना, मी भटकलो थोडं इकडे तिकडे. सो फॉर्म्युला काय आपल्याकडे बघा, SN इज इक्वल्स टू n/2 2A प्लस n-1 इंटू डी, n-1 इंटू डी. आता हा काय झाला आपला समचा फॉर्म्युला, ठीक आहे. तर फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल किती टर्मसाठी, फॉर n टर्मसाठी. दिस इज फॉर n टर्म्स. आता हा फॉर्म्युला आला कुठून ते पण तुम्हाला आठवलं असेल. हा फॉर्म्युला आपण कुठे घेऊ शकतो की आपली सम तशीच होती, इथे n/2 होता. हा ए भेटला मला पहिल्या टर्मपासून, आणि हा जो भेटला मला शेवटचा ए प्लस n-1, त्या सगळ्यात शेवटची टर्म होती, तो an होता. हा पण आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. याला जर तुम्हाला लिहायच्या पद्धतीत लिहायचं असेल, तुम्ही काय लिहू शकता, SN इज इक्वल्स टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता ह्या गोष्टी आपण सगळ्या व्हेरीफाय करू मागच्या सिरीजसाठी. सिरीज काय होती आपली सिरीज आहे 1 2 3 4. सिरीज म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन या केसमध्ये 5 6 7 8 9. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे याची सम किती होती, 45 आली. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू. फॉर्म्युला अप्लाय करायला काय काय माहीत पाहिजे आपल्याला. ही आपली व्हॅल्यू कुठली आहे, पहिली आहे ए. कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर कुठल्याही 2 नंबरमधला डिफरन्स घ्या. किती आहे कॉमन डिफरन्स, किती आहे +1. किती टर्म्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. सो n इज इक्वल्स टू 9 टर्म्स. आता फॉर्म्युला अप्लाय करून बघू. बघा दोन्ही सगळे फॉर्म्युले अप्लाय करू. पहिला फॉर्म्युला सम ऑफ 9 टर्म्स. n म्हणजे किती आहे 9 आहे. लक्षात ठेवा nच्या ठिकाणी 9 ठेवायचं आहे. इथे n खाली आहे तर इथे पण खाली n 9 येणार आहे. सो 9/2. ठीक आहे. थोडंसं कलर भडक झाला.
सो n/2, n म्हणजे किती आहे 9, 9/2, 2 टाइम्स a म्हणजे किती आहे 1, सो 2 × 1 प्लस n किती आहे 9, 9 - 1 इंटू d किती आहे 1. हा एक फर्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे, अप्लाय करून बघू किती येते. तर 9/2, 9 2 डिवाइड करता येत नाही. ठीक आहे, 2 × 1 2 प्लस 9मधून 1 गेले 8 राहिला, 8 × 1 8 आहे सोपं. आणि शेवटी s ऑफ 9 नंबरची ॲडिशन. सो 9/2, 8 आणि 2 झाले 10. 10ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 1 = 2, 2 5 = 10 आणि 9 × 5 s9 = 45. बघा किती सिम्पल आहे, करू शकलो, इझी आहे. जर हे मेथड नाही आवडली तर आपण दुसरा अप्लाय करू शकतो. दुसरा फॉर्म्युला काय, आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे, किती टर्म्स आहे 9 टर्म आहे. तो पण अप्लाय करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सम ऑफ 9 नंबर इज इक्वल्स टू 9/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता लास्ट टर्म कोणती इथली 9th टर्म. लास्ट कुठे 9 आहे का, सो व्हॅल्यू पुट करा 9/2. फर्स्ट टर्म किती आहे 1, लास्ट टर्म किती आहे 9. दोघाला ॲड करा, तुम्हाला भेटलं 9/2. 9 आणि 1 10. परत कमी जास्त करा, 2 1 = 2, 2 5 = 10. 9 × 5 किती झाले 45. सो सम ऑफ 9 टर्म इज इक्वल्स टू 45. कधी सम लिहिताना फक्त SN लिहायचं नाही, किती टर्मची सम आहे ते महत्त्वाची आहे. इथे 9 टर्मची सम आहे म्हणून आपण त्याला असं लिहिलं. तर आपल्याकडे बघा 3 फॉर्म्युले ॲक्च्युली बघू शकतो आपण. कुठले फॉर्म्युले आहे की n/2 twice a + n - 1 × d. दुसरा आहे SN = n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. इथे आपण लास्ट टर्म तुम्हाला दिलं असेल तर चांगलं आहे, नसेल दिलं तर काढावं लागेल. ठीक आहे. आता इथे मी एक इम्पॉर्टंट नोट लिहितो. हे तुमच्या सध्या तर कामाची नाही आहे, थोडंसं अकरावीत वगैरे कामात पडते, पण नोट लिहितो. नोट एक्सप्लेन पण करतो. नोट, सम ऑफ 2 टर्म्स equal distance from start and end is always same. जे आपण बघितलं ते इज ऑलवेज इक्वल. आता परत इथं प्रॉब्लेम आला की सर असं कसं झालं, काय म्हणून राहिलं तुम्ही, नाही समजू राहिलं. मी करून दाखवतो. समजा हे असे सगळेच नंबर लिहिले मी ना समानांसारखंच, तेच नंबर फक्त बरोबर लिहितो. इथून समजा 1 आहे, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता बघा मोजणं सुरू करा. इथून मी पहिली टर्म घेतली, इथून पहिली टर्म घेतली, तर 1 + 9 करा, ते हमेशा बरोबर राहील. इथून जर मी दुसरी टर्म घेतली, इथून दुसरी टर्म घेतली, 2 + 8. ते नाही आवडलं का तुम्हाला, ठीक आहे. इथून मी घेतो तिसरी टर्म आणि तिसरी टर्म, ही झाली तिसरी टर्म, इथून तिसरी टर्म 1 2 3. तर बघा काय झालं 3 + 7. 3 आवडलं, चौथा घ्या, इकून चौथी 1 2 3 4 1 2 3 आणि 4 करून बघा 6 + 4. ठीक आहे, इकून मोजा, काही प्रॉब्लेम नाही, काही फरक पडत नाही तुम्ही कसं लिहिताय. पाचवी टर्म इकून मोजा, इकून पाचवी टर्म किती झाली तुमचे 5 + 5. कुठल्याही केसमध्ये आन्सर किती झालं 10. बरोबर. जर फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर्म्युला कसा लिहू शकतो आपण की फॉर्म्युला तुम्हाला लिहून देऊ का, ते 11th क्लासचा पार्ट आहे, पण समजू शकता की स्टार्टिंगपासून के नंबरची टर्म असेल तर इकून पण किती झाले एन मधले के गायब करायचे. इकून के समोर पकडले, इथून के गायब करायचे, इथून के पकडले, इथून के गायब करायचे. सो सम ऑफ, तो असं पकडू ना, ठीक आहे, ए ऑफ के नंबरची टर्म पकडली प्लस ए ऑफ एन मायनस के नंबरची. आता फॉर्म्युला समजणार नाही, पण लक्षात ठेवा की इकून मी तिसरी पकडली तर इकून मायनस तिसरी पकडू राहिलो, 9 मधून 3 चालले गेले, म्हणजे समोरून 6वी टर्म इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. हे लक्षात ठेवा, लय महत्त्वाचा पॉईंट आहे. हा 11वीत कामात पडते, पण बेसिक आहे, समजू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही.
म्हणू शकतो दोन्ही साईडनं मोजताना बेरीज काय राहते, सेम राहते. ह्याच लॉजिकनं आपण काय बनवलं आहे, फॉर्म्युला बनवला आहे कशाचा, सम ऑफ एन टर्म्सचा. एकदम सोपं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघू. आता ह्याच गोष्टीचा उपयोग करू आपण. काय काय उपयोग करायचा, लेट सम ऑफ एन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर का बरं म्हटलं, कारण की 0 ॲड केलं तर काही फरक पडत नाही. एन सम ऑफ एन नॅचरल नंबर्स. तर लॉजिक सगळ्याला माहिती आहे. तर लॉजिक आपण इथं अप्लाय करणार आहे. काय लॉजिक आहे, तर पण नॅचरल नंबर लिहा. किती नॅचरल नंबर, 1 नंतर येते 2 नंतर येते 3 तर येते 4 येते किती 5 6 7 कधीपर्यंत जाणार आहे, एन टर्म्सपर्यंत. ठीक आहे, शेवटी एन पर्यंत पोहोचलो. सो टोटल टर्म्स किती झाले, टोटल टर्म्स झाले एन टर्म्स झाले. मोज ना, 1 2 3 4 एन पर्यंत एन टर्म्स झाले. तर सम, पहिली गोष्ट सम ऑफ नॅचरल नंबर एस एन इज इक्वल्स टू किती टर्म्स आहे, एन, तर एन बाय 2. फर्स्ट टर्म लास्ट टर्म, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म एन प्लस 1. सरळ फर्स्ट टर्म लास्ट टर्म लिहायचं असेल तर फर्स्ट टर्म लास्ट टर्म. याला तुम्ही सरळ पण लिहू शकता की एस एन इज इक्वल्स टू एन इंटू एन प्लस 1 बाय 2. यानं सोपा एकदम फॉर्म्युला, काही पाठ करायची गरज नाही, एकदम सोपा आहे लॉजिक. हे नाही आवडलं तुम्ही दुसरा फॉर्म्युला यूज करू शकता. दुसरा फॉर्म्युला काय आहे आपला, इथे माझा ए किती आहे, 1 आहे. कॉमन डिफरन्स किती आहे, 1. ते तर कॅल्क्युलेट करायची गरज, कुठून डिफरन्स करा, किती आहे, 1चा डिफरन्स आहे. किती टर्म्स आहेत, एन टर्म्स आहेत. तर फॉर्म्युला एस एन इज इक्वल्स टू एन बाय 2. 2 टाइम्स ए किती होते, 1 प्लस एन मायनस 1 आणि डी किती आहे, परत 1. याला सॉल्व करा, एन बाय 2, 2 इंटू 1 2 प्लस एन मायनस 1, कारण की मल्टिप्लाय करा सेमच राहते. 2 मधून 1 गेला किती राहते, 1 राहते. सो एन इज इक्वल्स टू एन, 2 मधून 1 गेला तर 1 राहिला. सो एन प्लस 1 बाय 2. ठीक आहे, झाला फॉर्म्युला बनला, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पलसाठी आपण एक्झाम्पल करून बघू. एक्झाम्पल, सम ऑफ फर्स्ट 50 नॅचरल नंबर. 50 म्हणजे 50 नॅचरल नंबर. 50 नॅचरल नंबर. तर पहिले नॅचरल नंबर 50 मोजत बसलो तर आपण ॲड करत बसता का, 50 100 200 किती करू शकतो ॲड, पण मोजत बसणाऱ्या काय एवढे एक एक करत नाही करत. आपण फॉर्म्युला काय अप्लाय करायचं, डायरेक्ट सम ऑफ 50 नंबर्स. एन आपल्याला माहीत आहे, एन किती आहे 50 इंटू एन किती आहे परत 50 प्लस 1 अँड डिवायडेड बाय 2. सो डिव्हिजन करू शकता तुम्ही. जर डिव्हिजन केलं किती झालं इथं 25. मी मुद्दामून लॉंग कट करतो, याला शॉर्टकट पण करता येते. ठीक आहे, थोडं लॉंग कट करू ना. सो 25 इंटू 50 प्लस 1 51. सो आन्सर किती होणार, करा मल्टिप्लिकेशन, करू शकता आरामात. ठीक आहे, 125 आणि 2 137. ठीक आहे, इझिली 1275. आता वाढून तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सगळे नंबर ॲड करू शकता जर करायचं असेल तर. मला ते करण्यात काही एवढा इच्छा नाही आहे, पण तुम्ही करू शकता, इझी आहे ते. 1275 आपला आन्सर झालं. सम ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर दुसऱ्या केसमध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल आता 100 घेऊ. सम ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर. आता परत बघा, लॉजिक तेच आहे आपल्याकडे. दोन्ही फॉर्म्युला सॉल्व करतो आपण. स्टँडर्ड माहिती आहे आपल्याला, कॉमन डिफरन्स काय येतं. सो एस ऑफ 100 इज इक्वल्स टू किती, एन किती आहे 100 आहे. एन प्लस 1 किती होणार 100. ठीक आहे, 100 प्लस 1 लिहितो मुद्दामून, डिवाइड बाय 2. याला तुम्ही जर सॉल्व करणार तर हा झाला 50. ठीक आहे, आणि 50 इंटू 101. याला जर तुम्ही सॉल्व करणार तर सम ऑफ 100 नंबर किती झालं 5050. हे तुम्हाला मेथड नाही आवडली तर दुसरी मेथड आपल्याला माहिती आहे, कारण 100 नंबर विचारले नॅशनल तर पहिला आणि शेवटचा माहीत आहे. सो सम ऑफ 100 किती नंबर्स आहेत 100 बाय 2. फर्स्ट नंबर किती आहे 1, लास्ट नंबर किती आहे 100. ओके, सो अगेन 100 बाय 2 इंटू 101. परत तुम्ही सेम लॉजिक अप्लाय करणार, मल्टिप्लाय करणार. तर 100ची ॲडिशन किती भेटणार 5050.
50. बघा दोन्ही मेथड आहे, काही अप्लाय करू शकता, तुम्ही करू शकता ना. बघा इझिली. आता आपण असं लॉजिक करू शकतो. बघा लॉजिक समजा नाही आवडलं तुम्हाला, असं समजा हा फॉर्म्युला नाही आवडला आहे, इकडला पण केला इकडला पण केला, a + n-1 2a वाला तो पण करू शकतो आपण. तो पण कसा करणार आहे की आम्हाला a माहिती आहे, a किती आहे, a = 1, 1 पासून स्टार्ट होते. कॉमन डिफरन्स किती याच्यामधला 1 आहे, n किती आहे 100 आहे. सो Sn म्हणजे 100 = n/2 म्हणजे 100/2 इंटू 2 टाइम्स 2a 1 प्लस n-1 म्हणजे 100-1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे 1 आहे. बरोबर लिहित चल ना, बरोबर लिहिलं तर आन्सर येते. 100/2 किती होते 50 झाले. इथे किती झाले 2 1 2. 100मधून 1 गेले किती राहिले 99. सो 99 + 2 किती झाले 101. सो 50 इंटू 101 याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला सेम आन्सर भेटणार 5050. किती इझी आहे सम ऑफ n नॅचरल नंबर्स. आता याच्यामध्ये एक तुम्हाला लॉजिक सांगतो मी, म्हणजे काही थोडंसं कामात पडते. आता समजा मी काय केलं इथून की मला विचारलं आहे सम ऑफ नॅचरल नंबर. क्वेश्चन लक्षात घेऊन समजते तुम्हाला की सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन, आता मधातलं काढतोय आपण, बिटवीन 45 to 95. 45 पासून 95 पर्यंत नॅचरल नंबर आपल्याला काढायचे आहे. आता हे सम कशी काढणार आहे थोडा प्रॉब्लेम झाला. बघा लॉजिक कसं आहे, आपल्याला टोटल असे नंबर्स आहे. 1 पासून स्टार्ट केलं, समजा इथे माझं आहे 1, ठीक आहे. इथे कुठेतरी मदत काय असणार आहे 45 समजा, ठीक आहे. इथे नाही पाहिजे थोडं मदत घ्या तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. इथे कुठेतरी काय असणार आहे 45 आणि इथे किती राहणार आहे 95. लॉजिक समजून घ्या बरोबर. आपल्याला काय पाहिजे, ही सम पाहिजे. 45 पासून 95च्या मधातली सम पाहिजे, ही सम पाहिजे. पण आपल्याला फॉर्म्युला काय माहीत आहे, पूर्ण नंबर लाईनचा फॉर्म्युला माहीत आहे. आपण काय करणार, इथून पहिले एवढी पूर्ण मेजर करणार. म्हणजे सम हे किती झालं टोटल, सम ऑफ 95 नंबर झाला, ठीक आहे. त्यातून एवढा काय करायचा, कमी करायचा, सबट्रॅक्ट करता. कुठला सबट्रॅक्ट करायचा 1 पासून 45 पर्यंतचा. पण लक्षात ठेवा 45 पर्यंतच नाही, 45च्या आधीचे सबट्रॅक्ट करायचे 44 पर्यंत. सो देअरफॉर याच्यामधून हे जे सम आहे हे किती आहे, सम ऑफ पहिल्या 44 नंबर गायब करायचा. म्हणजे बघा काय म्हणतोय मी, टोटल हे जे आहे हे समजा दिसते 95ची ॲडिशन करायची. 95 मधली जर 44 कमी केली तर काय भेटते आपल्याला आन्सर. सो देअरफॉर बघा सॉल्व्ह करून दाखवतो की सम Sn सम इज इक्वल्स टू लॉजिक समजून घ्या, सम इज इक्वल्स टू सम ऑफ 95 मायनस सम ऑफ 45. बघा डायग्राम काढत किती सोपं होते. 95 मायनस 45, 95ची सम सगळ्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय, किती लोक आहे 95 आहे. सो 95/2, ठीक आहे. फर्स्ट टर्म माहिती आहे आपल्याला 1, लास्ट टर्म किती आहे 95. मी 99 दिलं चुकानं, चुकीचं दुरुस्त करायची. 99 नाही आहे, ते किती आहे 95 आहे. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म एकदम सोपा आहे. हे कशाची व्हॅल्यू आहे, फक्त याची व्हॅल्यू आहे. मायनस याची पण व्हॅल्यू घ्यावं लागेल. परत ही नंबर्स आहे 44/2 आणि सम किती होणार, फर्स्ट टर्म 1 आहे, शेवटची टर्म 44 आहे. ओके करून बघू काय होते. तर बघा 95/2, 95 + 1 किती होते 96, मायनस 44/2 आणि 44 + 1 किती झाले 45. आता त्याला मल्टिप्लाय करणं सोपं आहे. तुम्ही याला सेपरेट करू शकता किंवा डिवाइड करू शकता. बघा 2 जर डिवाइड केलं तर किती झालं, हे 48 झालं. याला 2 डिवाइड केलं तर किती झाला 22 झाला. जर तुम्ही याला मल्टिप्लाय कराल, मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगत नाही, सांगितल्या लेक्चरमध्ये. हे होते आपलं मल्टिप्लिकेशन 4 5 6 0 आणि हे झालं 9 9 0. आता दोघांचं सबट्रॅक्शन करून पहा काय होतं. तर या दोघांचं सबट्रॅक्शन करून पहा. 4 5 6 0 मायनस 9 9 0 करून बघा किती येते. आपलं सम आला 3 5 7 0. बघा आलं सम, चेक करून बघा तुमच्या ह्याच्यात.
हे मेथड जर तुम्हाला समजली असेल तर आपण एक आपली स्टँडर्ड मेथड पण वापरू शकतो ना. स्टँडर्ड मेथड काय होती की आपला सिरीज कुठून सुरू होत आहे 45 पासून, नंतर काय येणार 46 येणार, नंतर किती येणार 47 येणार, असं कधीपर्यंत होणार 95 पर्यंत, बरोबर. सो आपले स्टार्टिंग पॉईंट कुठून आहे, आपला आहे ए किती आहे 45. कॉमन डिफरन्स कितीचा आहे 1चा, 1 इज इक्वल्स टू कॉमन डिफरन्स. किती टर्म्स आहेत टोटल 40, टोटल किती होत्या टर्म्स काढायच्या, नंबर ऑफ टर्म्स. आता नंबर ऑफ टर्म्सचाच खूप मोठा प्रॉब्लेम होते सॉल्व करायला. तुम्ही काउंट करू शकला तर खूप चांगली गोष्ट, पण जर काउंट नाही करू शकले ना तर तुम्हाला ते नंबर ऑफ टर्म्स कळावं लागेल. ते कसं कळावं लागते मी तुम्हाला एकदा सॉल्व करून दाखवतो. समजा आता नंबर ऑफ टर्मचा फॉर्म्युला काय होता आपला, इथे लिहून दाखवतो की AN इज इक्वल्स टू काय होता A प्लस N-1 इंटू डी, बरोबर. आता मला AN म्हणजे 95 माहीत आहे, 95 माझी टर्म आहे सध्या. स्टार्टिंग कुठून केली आहे मी 45 पासून. किती टर्म आहे माहीत नाही N-1. कॉमन डिफरन्स किती आहे 1चा. आता 45 नाही पाहिजे तो इकडे येणार. सो 95 मायनस 45, इथे किती राहिलं फक्त N-1 राहिलं. 95 म्हणून जर 45 केलं तर किती राहिलं 50. आणि हा इकडला -1 जर तुम्ही इकडे आणला तर हा इकडे काय होणार +1. सो 50 + 1 इज इक्वल्स टू N. सो देअरफॉर N इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 51. N इक्वल टू किती भेटलं आपल्याला 51. जर हे तुम्हाला नसेल करायचं आणि डायरेक्ट तुम्हाला ओळखता येते सर टोटल किती टर्म आहे, टोटल 95 टर्म्स आहे ना. 1 पासून मोजले तर 95 टर्म्स आहे आणि 45च्या आधी किती ते 44 टर्म. सो 95 मायनस 45 जर 44 जर तुम्ही काढला तर किती भेटणार तुम्हाला 51 टर्म्स भेटणार. किती 1 टर्म्स भेटल्या 51 टर्म्स. ते पण एक शॉर्टकट आहे, पण ते फक्त नॅचरल नंबरसोबत वर्क करते. बाकी ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरणं महत्त्वाचं आहे. कुठला, हा जो लिहिला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला N माहिती आहे, A माहिती आहे, D माहिती आहे, तर समचा फॉर्म्युला यूज करा. सो Sn इज इक्वल्स टू N/2. N किती आहे आता 51/2 इंटू 2A किंवा A प्लस L करू शकता ना तुम्ही, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो 45 प्लस 95, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म करून बघू काय होते. आता 51/2 इंटू 45 प्लस 95 किती होते करा 140 होते. 140ला जर 2ने डिवाइड केलं तर किती होते 70. सो मल्टिप्लाय करा. 7 1 जर 7 7 3570. बघा आपल्याला सम भेटली 3570. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. फायदा काय इथे तुम्हाला फक्त N काढायचा असतो, तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट टर्म ऑलरेडी दिलेली असते. जर हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा नाही तर आपल्याकडे परत आपला एक फॉर्म्युला आहे, त्याचा फक्त मी फॉर्म्युला लिहून दाखवतो, तुम्ही सॉल्व करत जा. Sn इज इक्वल्स टू आणि तुम्ही 51 पण लिहू शकता कारण की आपल्याला Nची व्हॅल्यू माहीत आहे. 51/2 2 टाइम्स A किती आहे 45 प्लस N किती आहे 51 मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे D म्हणजे किती कॉमन डिफरन्स 1. इथे तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला तेच मिळणार 51/2. आणि इथे बघा 45 इंटू 2 किती झाले 90 प्लस 50 म्हणून 51 म्हणून 1 गेले 50 झाले. सो बेसिकली दिस इज 51/2 आणि हा झाला 140. सिम्प्लिफाय जर तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला परत सम काय भेटणार 3570. बघा आली सम. 3 पैकी तुम्ही कुठलेही फॉर्म्युले आपले यूज करू शकता. वरचं लॉजिक फक्त लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला सिरीज दिली असते तर टोटल सिरीजमधून मधातली सिरीज गायब केली की आपल्याला काय भेटते सुरुवातीची सिरीज किंवा जी तुम्हाला पाहिजे ती. ठीक आहे, यात काही प्रॉब्लेम नाही पाहिजे. तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना असं मी आशा करतो, काही डाऊट नसेल याच्यात. आता हा फॉर्म्युला यूज करून आपण 1-2 गोष्टी आपण थोड्याशा आणखी याच्यात ॲड करून घेऊ. कुठल्या 1-2 गोष्टी आपण ॲड करू थोड्याशाच्यामध्येच आपल्या लेक्चरमध्येच. त्यातली एक पहिली गोष्ट जी आपण ॲड करणार आहे ती आहे एकदम सोपी, सम ऑफ ऑड नंबर्स. आणि दुसरी राहणार आहे सम ऑफ इवन नंबर्स. सम ऑफ इवन नंबर्स. ठीक आहे, एकदम सोपं आहे. ऑड नंबर तुम्ही लिहू शकता, इवन नंबर पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला A माहीत आहे, तुम्हाला D माहीत आहे, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तीच गोष्ट आपण आता इथे यूज करणार आहे. सो ऑड नंबर कुठून स्टार्ट होते 1 नंतर 3 नंतर 5
नंतर 7 आणि हे कुठपर्यंत पाहिजे आपल्याला n टर्मपर्यंत. किती n टर्म्स. मी डायरेक्ट 2n कुठली टर्म आहे ते लिहिणार नाही, मी फक्त लिहिणार आहे ही n टर्म्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, ही टर्म्स आपल्याकडे n टर्म्स आहे. आता पुन्हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. काय काय फॉर्म्युला अप्लाय करणार आहे, सगळे फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. पहिला फॉर्म्युला काय, सम ऑफ ऑड नंबर्स किती असते, किती टर्म्स आहे n, सो n/2. ठीक आहे, a किती आहे 2 टाइम्स a किती आहे 1, इथे लिहायची गरज आहे का. हा झाला तुमचा a. कॉमन डिफरन्स कितीचा आहे 2चा कॉमन डिफरन्स आहे. टर्म्स किती आहे सगळ्याला माहिती आहे. आता टर्म्स आहे आपल्या n, तर n-1 आणि डिफरन्स किती आहे 2चा. याला सॉल्व करा तुम्ही. सो Sn इज इक्वल्स टू n/2 2 × 1 2 प्लस 2ने मल्टिप्लाय करा 2n-2 झाले. बघा आता तिथे फायदा किती झाला, -2 आणि +2 कॅन्सल झालं. तुम्हाला काय भेटलं लक्षात द्या बरोबर फॉर्म्युला. Sn इथे काय राहिलं n/2 आणि इथे काय बाकी राहिलं फक्त 2n. परत 2 आणि 2 कॅन्सल. सो देअरफॉर Sn इज इक्वल टू काय झाला n². किती मस्त फॉर्म्युला भेटला आपल्याला की सम ऑफ n ऑड नंबर किती झाले n². ठीक आहे, सम ऑफ n ऑड नंबर काय झाले n². ठीक आहे, जर तुम्हाला आवडलं नसेल तर आपण पहिले लास्ट टर्म काढू. तर n नंबरची टर्म काढा. स्टार्टिंग कुठून केलं 1 पासून. a प्लस n-1 आहे ना, n-1 इंटू डिफरन्स किती आहे 2. सो याला सॉल्व करा. an इज इक्वल्स टू 1 प्लस 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2n-2 बरोबर आहे. सो an इक्वल्स टू काय झालं 1 मधून 2 गेले तर -1 झालं. सो 2n-1 an भेटला. परत सम Sn इज इक्वल्स टू n/2. फर्स्ट टर्म किती आहे 1 प्लस लास्ट टर्म किती आता काढला आपण 2n-1 प्लस 1 -1 कॅन्सल. परत सम किती भेटली n/2 इंटू 2n, तर 2 कॅन्सल. परत तुम्हाला सम किती भेटली n इज इक्वल्स टू सम इज इक्वल्स टू n². सम इज इक्वल्स टू n². तर बेसिकली जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला, ठीक आहे, जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की सम ऑफ फर्स्ट 35 ऑड नंबर्स, लक्षात ठेवा ऑड नंबर्स आहे. किती नंबर आहे असे 35 नंबर आहे. म्हणजे इथे n इक्वल टू किती झाला 35 नंबर झाला. तर सम किती राहणार Sn इज इक्वल्स टू 35चा स्क्वेअर. आणि 35चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे किती आहे आता 1225. हे झालं आपला आन्सर. सेम लॉजिक आपण अप्लाय करू कशासाठी इवन नंबरसाठी. ठीक आहे, सेम लॉजिक आपण अप्लाय करू इवन नंबरसाठी. काय काय टर्म्स आहे लिहू शकता तुम्ही 2 4 6 8 अँड सो ऑन. परत किती टर्म्स आहे n टर्म्स. मी लास्ट टर्म नंतर काढणार आहे. सो n टर्म्स सिंपल लॉजिक. परत हा झाला तुमचा स्टार्टिंग पॉईंट. दिस इज युअर a. कॉमन डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. सो फॉर्म्युला अप्लाय करा. Sn इज इक्वल्स टू n/2 2 टाइम्स a किती आहे 2 प्लस टर्म्स किती आहे n-1. d किती आहे 2चा. सॉल्व करा याला. सो Sn इज इक्वल्स टू n/2 2 × 2 किती झाले रे 4 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा. हा झाला 2n 2 × 1 -2. ही सोपं आहे. सो Sn इज इक्वल्स टू n/2. 4 मधून 2 गेले 2 राहिले. सो 2n + 2 झाले. यातला 2 कॉमन काढू शकतो आपण. सो Sn इज इक्वल टू 2 जर कॉमन काढला तर हा n/2 झाला. इथून 2 बाहेर निघाला. इथे करायला फक्त n राहिला. इथला जो चालला गेला म्हणजे इथे 0 राहते असं नाही. 2 सोबत नेहमी 1 आहे इथे. तर n 2 कॅन्सल झाला. सो देअरफॉर सम ऑफ इवन नंबर किती झाले इथे n × n+1. बघा हा झाला तुमचा नवीन फॉर्म्युला तयार. परत तुम्हाला जर n नंबरची सिरीज काढायची असेल किंवा कुठली टर्म आहे ते काढायचं असेल तुम्ही काय करू शकता त्या नंबरची टर्म काढू शकता. टर्म कशी काढायची n नंबरची टर्म. परत तुम्हाला माहीत आहे a म्हणजे किती आहे ते 2. n नंबरची टर्म काढायची तर n-1 d किती आहे 2. सो an किती झाला 2 प्लस 2n -2 2 कॅन्सल झाला. तर तुम्हाला an किती भेटला इथे बघा लक्षात ठेवा. हे कामात पडते. an भेटते 2n वाला. इथे पण तुम्हाला an 2n-1. कधी पण तुम्हाला ऑड नंबर लिहायचा असेल सो दिस इज ऑलवेज फॉर ऑड नंबर. दिस इज फॉर n
nth ऑड नंबर, लक्षात ठेवायचं, कामात पडते समोर. दिस इज फॉर nth इवन नंबर. दिस इज फॉर nth इवन नंबर. किती सोपं आहे, एक ऑड आहे आणि एक इवन आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि समचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. समचा फॉर्म्युला काय होता, Sn इज इक्वल्स टू n/2. फर्स्ट टर्म किती आहे 2, लास्ट टर्म किती आहे 2n. परत दोघांमधला जर आपण 2 कॉमन काढला तर आपल्याला मिळाला n/2. 2 कॉमन काढला, इथे राहिला n+1. 2 आणि 2 कॅन्सल झाला. सो देअरफॉर Sn इज इक्वल्स टू n इंटू n+1. कोणाला मल्टिप्लाय करायचं तर मल्टिप्लाय करू शकता, पण माझ्या मताने तुम्ही जर असंच ठेवलं तर थोडं चांगलं राहील. असं काही प्रॉब्लेम नाही की मल्टिप्लाय केलंच पाहिजे, असा काही इश्यू नाही की मल्टिप्लाय नाही केलं पाहिजे. मल्टिप्लाय करू पण शकता, मल्टिप्लाय नाही पण करू शकत. हे इवन नंबरसाठी आहे. एक्झाम्पलसाठी सम ऑफ फर्स्ट 35 इवन नंबर्स. परत 35 पर्यंत नाही म्हटले, पहिले 35 म्हटले. सो अप्लाय करा लॉजिक. n इक्वल टू किती झालं तुमचा 35. जर तुम्ही फॉर्म्युला पुट केला Sn इज इक्वल्स टू किती झाले 35 इंटू 35+1 फॉर्म्युल्यानुसार. सो ॲडिशन किती झालं 35 इंटू 36. जर तुम्ही ॲडिशन करणार तुम्हाला भेटणार 1260. करून बघा मल्टिप्लिकेशन, काही मोठी गोष्ट नाही आहे. 35 इंटू 36 झालं 1260. बघा अशा प्रकारे आपण इवन नंबर ऑड नंबरची सम काढलेली आहे, त्याचे फॉर्म्युले बघितले आहे, त्याची nth टर्म काढली आहे, दोन्ही प्रकारे सॉल्व केलेलं आहे. जर तुम्हाला सिरीज दिली असेल सिरीजला कसं मधातली सम काढायची, समचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह केले आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या सम ऑफ nth टर्म ऑफ एपीमध्ये केलेल्या आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे आणखी काही एक्झाम्पल बघूया आणि त्याचे अप्लिकेशन्स बघूया की या सगळ्या गोष्टीचा एपीचा अप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये किंवा क्वेश्चन्समध्ये कसा होतो. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण नॉलेज शेअर करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.